गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे या संदर्भातील माहितीचा अभ्यास केलेला आहे. आज आपण भारतीय जनता पक्ष म्हणजेच BJP या पक्षाच्या संदर्भातील माहिती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, 1980 साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनता पक्षाचा पराभव झाल्यानंतर जनता पक्षाचे विघटन झाले. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी असे भारतीय जनसंघाचे नेते जे 1977 साली जनता पक्षात सामील झाले होते, ते 1980 साली जनता पक्षातून बाहेर पडले. त्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. 1984च्या 8व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ 2 जागा मिळाल्या होत्या, परंतु 1989च्या 9व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपने 88 जागा मिळवून आपला प्रभाव वाढविला. लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे भारतीय जनता पक्षाची सूत्रे आल्यानंतर पक्षाच्या ध्येयधोरणात व कार्यक्रमामध्ये फरक पडला. दिल्ली, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव हा वाढत गेला. 1989 साली भारतीय जनता पक्षाने VP सिंग यांच्या राष्ट्रीय मोर्चा सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. VP सिंग यांच्या मंत्रिमंडळात भाजप सामील झाला नाही. 11 महिन्याच्या कारकिर्दीनंतर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय मोर्चा सरकारचा पाठिंबा काढून घेतला. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा, कर सेवा, शिलान्यास अशी चळवळ सुरू केल्यामुळे VP सिंग अडचणीत आले. त्यांनी रथयात्रेला विरोध केला. दरम्यान लालकृष्ण अडवाणी यांना अटक झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय मोर्चा सरकारचा पाठिंबा काढून घेतला. 1991च्या 10व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 111 जागा मिळाल्या. लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपद भारतीय जनता पक्षाकडे आले. 1996 साली 11व्या लोकसभेमध्ये भाजपला 161 जागा मिळाल्या. मताचे प्रमाण 23.64% होते. 1998च्या 12व्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाला 180 जागा मिळाल्या. मताचे प्रमाण 24.85% होते. भारतीय जनता पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी मित्रपक्षांचे सहकार्य घेऊन सरकार बनवले. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार 13 महिने टिकले. 1999च्या 13व्या लोकसभेमध्ये भाजपला 182 जागा मिळाल्या. 1989 ते 1999 या 10 वर्षाच्या राजकारणाची बेरीज वजाबाकी पाहिली तर भाजपने बरेच बेरजेचे राजकारण केले आहे. लोकसभेतील भाजपच्या सदस्य संख्येची वाढती कमान दिसून येते. काँग्रेस पक्ष आणि जनता दल यांच्या विघटनाची परिणती भाजपच्या सदस्य संख्येत वाढ निर्माण होण्यास झाली. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात इत्यादी राज्यात भाजपचा विशेष प्रभाव वाढला. ओरिसा, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यात भाजपने अनुक्रमे बिजू जनता दल, अद्रमुक आणि लोकशक्ती या पक्षांची युती करून आपला प्रभाव वाढविला. अयोध्या येथे राम मंदिर बांधण्याबाबत आग्रह, समान नागरी कायदा आणि जम्मू काश्मीरला लागू असलेले घटनेतील 370वे कलम रद्द करणे ह्या 3 गोष्टींवर अधिक भर देऊन भाजपने 1989, 1991 आणि 1996 ह्या निवडणुका लढवल्या आहेत. परंतु या 3 गोष्टी मित्रपक्षांशी आघाडी करताना घातक ठरतील हे ओळखून भाजपने या 3 गोष्टी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून काढून टाकल्या. त्यामुळे
12व्या आणि 13व्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला यश प्राप्त करता आले. 2004 साली 14व्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाला 138 जागा मिळाल्यामुळे त्याला सत्तेवरून जावे लागले. 2009 साली 15व्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाला 196 जागा मिळाल्या. एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून भाजप कार्य करीत होता. 2014 साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 282 जागा मिळून भाजप सत्तारूढ झाला. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षांचे सहकार्य घेऊन मंत्रिमंडळ बनविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाखाली भाजपची वाटचाल चालू आहे. 2019च्या 17व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 303 जागा मिळाल्या. भाजपला निर्विवाद स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षांचे सहकार्य घेऊन दुसऱ्या वेळी मंत्रिमंडळ बनविले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भारतीय जनता पक्षाबरोबरच शिवसेना, जनता दल, लोक जनशक्ती पक्ष, अपना दल, शिरोमणी अकाली दल, अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम, अखिल झारखंड विद्यार्थी पक्ष, राष्ट्रवादी लोकतांत्रिक प्रगतिशील पक्ष इत्यादी समाविष्ट होते. ह्यानंतर आपण भारतीय जनता पक्षाचा विकास कार्यक्रम आणि उपक्रम या संदर्भातील माहिती बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, 16 मे 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम सुरू केलेले आहेत. तर त्यापैकी आपण जे काही त्यांची जे उपक्रम आहेत किंवा कार्यक्रम आहेत त्यांची माहिती आपण बघूया. त्यामध्ये पहिला क्रमांक आहे स्किल डेव्हलपमेंट. देशातील तरुणांसाठी 2020 पर्यंत उपलब्ध क्षेत्रामध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करणे, सर्व क्षेत्रातील रोजगाराच्या संधींना समान न्याय देण्याचा प्रयत्न राहील. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे मेक इन इंडिया. अर्थव्यवस्थेच्या 25 मुख्य क्षेत्रावर भर देऊन उत्पादन निर्मितीच्या सहाय्याने त्यामधील रोजगार क्षमता वाढविणे, मनुष्यबळ वाढविणे, परकीय गुंतवणुकीसाठी देशात 5 इकॉनॉमिक कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल. देशातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा 16% वरून 49% पर्यंत नेण्यात आली आहे. 3 नंबर जनधन योजना. देशातील प्रत्येक कुटुंबाचे बँक खाते असावे. कुटुंबांना बँकेत 0 बॅलन्स अकाउंट सुरू करता येतील. देशात आर्थिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल. 4 बेटी बचाओ बेटी पढाओ. स्त्री जन्मदरामध्ये वाढ आणि स्त्रियांच्या शिक्षणाची अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे. बालविवाह पद्धतीस प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायतींना जबाबदार धरले जाईल. स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याविषयी दक्ष राहणे. त्यानंतर 5वा क्रमांक आहे स्वच्छ भारत योजना. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी स्वच्छतागृहे बांधणे.
मलनिस्सारण व्यवस्थापनासाठी शास्त्रशुद्ध व यांत्रिक व्यवस्था निर्माण करणे. देशात 6 कोटी स्वच्छतागृहे बांधणे. 6 नंबर स्मार्ट सिटीज. प्रत्येक घरात राज्यातील एका शहरातील पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यासाठी शासनाकडून स्मार्ट सिटीची योजना राबवली जाईल. पर्यावरणपूरक वीज निर्मिती, नियमित पाणीपुरवठा, वेगवान दळणवळण व्यवस्था करून स्मार्ट सिटीची बांधणी करणे. 7 नंबर खासदार ग्रामदत्तक योजना. 2019 पर्यंत प्रत्येक खासदाराकडून 3 गावांच्या पायाभूत सुविधा पुरवून विकास साधणे. देशातील 593 संसद सदस्याकडून ग्रामदत्तक योजना राबवली जाईल. 8 कृषी विकास. शेतकऱ्यांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. नदी जोड प्रकल्प, सिंचन व्यवस्था, पीक विमा, ओव्हरड्राफ्ट व्यवस्था, जमिनीचा कस तपासणीसाठी हेल्थ कार्ड योजना, खत पुरवठा, बाजारपेठ इत्यादी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येतील. गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य स्वरूपाची मदत केली जाईल. त्यानंतर 9वा क्रमांक आहे आरोग्यविषयक योजना. रोग प्रतिबंधात्मक लसीकरणाची प्रभावी कार्यवाही करण्यात येईल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थान यासाठी निमोनिया व घटसर्प रोगावर सामूहिक कृती केली जाईल. पंतप्रधानांच्या अपघात विमा योजना, जीवन विमा योजना आणि सेवानिवृत्ती योजना सातत्याने चालू ठेवल्या जातील. त्यानंतर 10वा क्रमांक आहे शिक्षण प्रशिक्षण. मुली व महिला यांच्या शिक्षणावर अधिक भर दिला जाईल. शैक्षणिक संस्थांमध्ये आरोग्यविषयक आणि स्वच्छताविषयक सोयी उपलब्ध करून दिल्या जातील. शैक्षणिक नवीन धोरणाविषयी आणि पुनरावलोकनाविषयी साठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल. 11 ऊर्जा वीज. स्पर्धात्मक योजनेतून कोळसा खाणींना परवाना दिला असून स्थानिक उत्पादन आणि ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन दिले जात आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता वाढवून 2022 पर्यंत 20 गिगावॅटवरून 100 गिगावॅटवर नेण्याचे उद्दिष्ट स्वीकारले आहे. अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना मूलभूत क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर 12वा परराष्ट्र संबंध. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 2 वर्षात 20हून अधिक देशांना भेटी दिल्या आहेत. परकीय कंपन्यांना भारतातील उद्योगधंद्यामध्ये भांडवल गुंतवणुकीचे आवाहन केले आहे. संरक्षण क्षेत्रातील उत्पादन मेक इन इंडिया मार्फत वाढविण्यासाठी जर्मन, जपान, कोरिया, फ्रान्स, अमेरिका इत्यादी देशांना भेटी देऊन परस्परांना सहकार्य देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या 2 वर्षात केंद्र शासनाने अनेक चांगल्या योजना व उपक्रम सुरू केले आहेत. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया प्रोग्राम, स्वच्छ भारत अभियान, नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन इत्यादी उपक्रम सुरू करून एकात्मक विकास साधण्याचे प्रयत्न चालू ठेवले आहेत. आणि 13 उद्योजक. भांडवल बाजारात सकारात्मक वातावरणाची निर्मिती करणे, परदेशी गुंतवणूक व कंपन्यांकडून भांडवल बाजारात मोठी गुंतवणूक करण्याचे आवाहन करणे, नवनवीन प्रकल्पांना आणि लघु उद्योजकांना भांडवल पुरवठा करणे. केंद्र शासनाने कोळसा खाणींचे लिलाव पुन्हा सुरू केल्याने पायाभूत साधने उद्योगांना उपयुक्त ठरली आहेत. आणि सर्वात शेवटचं कामगार. असंघटित
कामगारासाठी अटल पेन्शन योजनेमुळे महिन्याला 1,000 ते 5,000 रुपयाच्या निवृत्ती वेतनाचा लाभ होत आहे. प्रमुख कामगार कायद्यांचे मॉडेल ॲक्ट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कामगारांसाठी नवीन कायदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली असून त्यामध्ये सर्व ट्रेड युनियनच्या प्रतिनिधींना घेऊन चर्चा केली जाते. कामगाराच्या सोयीसुविधांकडे लक्ष पुरविण्यात येते. 16 मे 2016 रोजी भारतीय जनता पक्षाला 2 वर्षे पूर्ण झालेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संरक्षणासाठी, विकासासाठी विविध प्रकारचे निर्णय घेऊन उपक्रम राबविलेले आहेत. अंत्योदय हा भारतीय जनता पक्षाच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा मूलमंत्र आहे. भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक, धोरणात्मक प्रशासन आणि त्वरित निर्णय हे भारतीय जनता पक्षाचे मूलभूत सिद्धांत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी विश्वासार्ह सरकार आवश्यक असते. देशातील साधनसंपत्ती ही देशाची संपत्ती आहे. शासनाचा प्रमुख या नात्याने मी त्यांचा ट्रस्टी आहे. म्हणून आम्ही निर्णय घेतला की त्याचे वाटप लिलाव पद्धतीने व्हावे. कोळशाच्या वाटपातून आतापर्यंत 3 लाख कोटी रुपये तर स्पेक्ट्रमच्या वाटपातून अंदाजे 1 लाख कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढलेली आहे. भांडवली गुंतवणूक वाढलेली आहे. मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया अभियानाचा उद्देश आपल्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. आम्ही जोडण्याचे काम केले आहे. लोकांना एकत्रित करण्यासाठी, जोडण्यासाठी डिजिटल इंडिया आणि सर्व मुख्यमंत्र्यांना एकत्रित आणण्यासाठी टीम इंडियाची भावना स्वीकारलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. थँक्यू.